गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विकासाला गती देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासनाला विकास केंद्रित कामकाजाचा मंत्र दिला आहे। कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देत त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश दिले। विशेष सर्वेक्षण व सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत झालेल्या या दौऱ्यात ग्रामस्थांनी शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज पुरवठा आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध समस्या मांडल्या। नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत मुख्य सचिवांनी कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे सांगितले। कागदपत्रांच्या त्रुटींमुळे लाभ रोखला जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। यावेळी धान खरेदीचे थकीत चुकारे, हमीभाव, गोडाऊन उभारणी, हत्तींचा उपद्रव, शिक्षकांची कमतरता, अभ्यासिका, वाचनालय, महिला बचत गटांसाठी उद्योग तसेच आशा सेविकांचे मानधन यासारखे अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले। गावागावात विशेष शिबिरे घेऊन KYC, आधार व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली। नक्षल प्रभावामुळे पूर्वी विकासापासून वंचित राहिलेल्या भागांमध्ये आता शासकीय योजनांची 100% अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले। गुरनोलीसह निवडलेल्या गावांमध्ये लाभार्थी संतृप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रशासनाच्या या विकासाभिमुख भूमिकेमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विकास कामांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता आनंद हगावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।